तर भाई अजून एक काम आलं आहे आणि कुरिअर पण करायचं आहे तिकडं. अरे यार फोटोवर कुरिअर करायचं आहे आणि अजून एक ठिकाणी जायचं आहे. तर जाऊ. काकांचं जेवण झालं. कॅमेरा 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 व्हिडिओ करतो यूट्यूबला दाखवतो तुम्हाला परत. तुम्ही आता येता यूट्यूबमध्ये तुम्हाला दाखवतो तुम्हाला. कुठे गेला आम्ही थांबलेला की इथंच जाऊ का कुरिअर करायला चाललो. मिथुन भाई होता ते आपला मिथुन भाई आणि राम भाई हा साईडला थांबला होता. तरी म्हणलं मुलगाला मी त्याला कुठं गेला म्हणून. पण ठीक आहे आता जाऊ पहिला कुरिअर करू कारण येस्तोपर्यंत बँक पण उघडते त्यांचा लंच टाईम होऊ द्या तोपर्यंत. जाऊ द्या यार मला. पीछे नहीं हटते हैं. हाँ ये देख फास्ट गया होतं पण आवाज येत नाही तुम्हाला म्हणून फास्ट जात नाही. हो भाई मागं बघा यार थोडंसं बघा जास्त पण बघा ना थोडं बघा. तर मी कुठं होतो. हां कुरिअर करायचं. 2 कुरिअर आहेत आपले पुण्याचे आणि मारुती कुरिअरला जायचं मला. एक हे यार फास्ट जाऊ शकत नाही. गेलो असतो लई पण फास्ट नाही जायचं. आवाज येत नाही ना तर मग. आणि अजून एक ठिकाणी जायचं आहे. जिल्हा परिषदेपाशी पण एक काम करायचं आहे मला. तर ते काम बघून नंतर पहिलं हे काम बघतो. आज किती 2-3 काम आहेत अजून मला जायचं. तर मस्त की नाही बघा असं फिरत एकदम व्हिडिओ पण बनते सगळंच बनतं आहे. आपलं मेमरी पण होती पण फक्त यार एकाची कमी आहे यार. एकाची कमी आहे काय सांग. कॅमेराला जरा सपोर्ट पाहिजे. म्हणजे सपोर्ट म्हणजे काय यार म्हणलं म्हणजे पाऊस पडला की जरा कॅमेरा भेटू नये एवढंच म्हणतो. बाकीचं शाळा आणि आपलं ग्राउंड हे ग्राउंड आहे पूर्ण 1 किलोमीटरचं. आणि मी ह्याचे चक्कर मारतो 20 कंटिन्यू. कोण मारतं का नाही माहीत नाही. मी मारत होतो. अजून माझ्यापेक्षा पण आहेत दिग्गज पोरं जरा कॉम्पिटिशन करतात. पण आता आपलं संपलं भाऊ का खिडका झाला पूर्ण बॉडीचा. हे बघ हात कसले संपलं भाऊ आपलं खेळ खंडोबा संपला पूर्ण संपला. पूर्ण थोडा आहे तो चालू करायचं. जिम लावली आता मी पण त्याला जायचा मूड येईन अजूनपर्यंत. जिमला जायचं मूड येईन अजून. आणि आम्हाला असं का वाटलं की एक 5 ते 10 मिनटात एवढं मोठा पाऊस पडणार आहे. पाऊस पडायच्या अगोदरची गाडी एवढी खाणार ते दिवसात. अरे यार थोडं तर थांबा यार. काय घुसाघुशी करतो यार लगेच. काय थांबवते थोडंसं पुण्यामध्ये बी हवा करतात कधी हवा करतात. पुणे काय शेवटी आपलं महाराष्ट्रातलं गाव आहे. सोलापुरातले पूर्ण अर्धे तिकडं आहेत आणि एक दुकान इकडं चालतं. ही महानगरपालिका हे कसं हो भाई. फक्त माझे कामं असतात ना पाऊस पडू नको आहे प्लीज. हो भाई प्लीज यार पाऊस पडू नको यार. काय पण कर यार. 1-2 थेंब पाळत बिग बास्केट 10 मिनिट जायचं अजून. काय काय आहे प्रकार काय यार. एवढं रॉंग साईड आहे एवढं ट्रॅफिकमध्ये असून पण काय यार माणसं खरं बाबा न शिकलेले परवडले यार त्यापेक्षा. कसं काय रॉंग साईड आहे यार सगळेजण. ते पण एवढं सगळ्यांना थांबून
कसं म्हणजे काय बघा खरंच ठीक आहे. चला आता काय बोलून जाऊन आपलं कंटिन्यू बोलावं लागतं असं कळलं. अरे बापरे पाऊस पडला पडायला चालू झाला आता बारीक बारीक. शेट यार शेट पाऊस नको पडू यार प्लीज यार. अरे बापरे पडला पाऊस मला घालावं लागतं रेनकोट नदीच्या नजर. पाऊस पडू नको पाऊस पडू नको. ठीक आहे थांबलं बघ झाडावर पाऊस पडू. हो सॉरी यार शिवास लई द्यालो हरकर मग शिवास लई द्यालो हरकर. कॅमेरा कसं लागतं म्हणलं कारण की तुला हे नाही म्हणजे पाणी पडलं की लगेच दिसत नाही तुम्हाला. एक तर मागच्या व्हिडिओमध्ये मला असं सांगितलं होतं एकदम कॅमेरावर पाणी पडलं की भाई व्हिडिओ दिसत नाही आम्हाला जरा तू नीट करत राहा व्हिडिओ जरा. आणि एवढं हायवर अपलोड करत जाऊ नको आमचं नेट संपतं तेवढं. मग तुम्ही बघा तरी स्टीव आहेत हा नाही मी आपलं काम आहे माझं 4K अपलोड करायचं. हां नेट आहे म्हणून सोडतो हाय हा क्लासमध्ये केवढं माझं पण मी पण माझा व्हिडिओ एवढं हाय क्वालिटीला बघू शकत नाही एवढं तर कसं सांगितलं आमच्या दिवसांना हे गणपती यायचं बघायला. पण तेव्हा पण एक ब्लॉग पण होणार चालू गणपती बघायला इथली गाडी पाहिजे वगैरे ब्लॉगिंगसाठी KTM वगैरे असं काय तर येईल काम जरा हळूहळू येईल हळूहळू. हे आपलं मारुती कुरिअर इकडं आलं सगळ्यात जुनं आहे हे सगळ्यात जुनं. पहिला पण एक व्हिडिओ आहे माझा आलं भरपूर व्हिडिओ केले मी इथं पण म्हणजे बघा तुम्ही जर बघायचं असेल तर एवढे खास नसतात म्हणजे दोन आहेत करायचे नाही का किती 110 एकाचं का एकाला 100 एकाला 70 एकाला 100 एकाला 70. ठीक आहे नाही कुठे गेलं व्हॉट्सअप ठीक आहे तोड बंद. कुरिअरचं काम तर झालं इकडं थोडंसं इकडं पाणी जरा जास्त आलं रे बाबा. हे लागतो थोडीशी जरा पाणी जास्त आहे. टायर आपले आता किती हजार रनिंग झाले 34,000 बँक पुण्याला झालं मला म्हणजे आता झालं लास्ट काम आपलं बँक ऑफ पुण्याला जायचं मला. ब्लिंकिट सायकलवर पण करू शकतो मला झोमॅटो माहिती होतं मला सायकलवर करायचं. ब्लिंकिट पण करू शकतो. ह्या साईडला पाऊसच नाही आहे ह्या साईडला पाऊस बारीक आहे ह्या साईडला. अजून पण नाही अजून पण नाही. पहिला इथं जम्बो सर्कस एवढं डेंजर जाते ना माहिती म्हणजे हाऊस मारतो. पुण्याच्या बसपेक्षा तर हाऊस मारतो. पुण्यातल्या सिटीमधली बस कसं बोल करतात असं पत्ता पण लावू देत नाही रे एवढं जवळ होते. कारण ते इलेक्ट्रिक असल्यामुळे ना आवाज येत नाही गाणं नुसतं झापझूप झालं. पण त्याच्यात बसलं तर खाल्ला बसायचं तर नशीब असलं तरच बसू शकतो आपण नंतर उभा राहायचंच फक्त उभा राहायचं नशीब असेल त्यांनाच जागा मिळते. नाहीतर म्हाताऱ्यांना आणि असंच म्हाताऱ्यांना कारण त्यांची सीट आहे ना लेडीज आणि
जेंट्स म्हटले लेडीज आणि तू म्हातारा माणसाची व्यक्ती आहे म्हणजे लिहिलेलं असतं बघ मी तू बघितलं तिकडं म्हाताऱ्यांना बसायला देत बरोबर त्यांचं जरा असतं तुम्हाला सांगतो एक एवढं डेंजर असेल ना कळत नाही का पण पोरांचं पण कसं असं माहिती का म्हणजे एकेकांचं म्हणजे सांगतो तुम्हाला म्हणजे मी माझ्यासमोर झालेलं सांगतो का पाया बिया तुटलेलं असतं पोरांचं म्हणजे तुटलेलं ते लागलेलं असतं किंवा थोडं जे माघारी असतं ना थोडंसं चांगलं त्यांनी थोडं उभं राहिलं पाहिजे मला असं वाटतं आणि त्यांनी असं सांगू नये मी म्हातारा मी बसायला पाहिजे मग माझं वय आहे असं सांगू नये यार मग त्याला पण नीट बोला ना थोडंसं माझं मनाचा उद्देश कळाला का तुम्हाला कारण की मी नीट बोलत नाही म्हणजे समजत नाही लोकांना मी काय बोलतो एक दोन पोरांना 3 पोरांना सोडून फक्त 3-4 माझ्या मित्रांना सोडून बाकीच्यांना जरा कळत नाही मी काय बोलतो थांबला बघू आपलं कधी बघितलं कॅमेरा म्हणून लगेच थांबतो आणि चालू रिक्षामध्ये थांबला म्हणजे मम्मी कुठं होतो हां बस विषय होता माझं बसतो जागा नाही हे कुठं आहे का इकडं बघूच ना आईचं सॉरी यार शिवाय झालं यार मी काय करायला यार हवे बघ तिकडं बघूनच समोर पाऊस आहे इथं पाऊस नाही बघितलं का ना जरा रोड बघितलं का समोर पाऊस आहे इकडे पाऊस नाही माझं नाही चालू की नाही हो रोड बघ पूर्ण भरला इकडं आणि त्या साईडला पाऊसच नाही पाऊस झाला इकडं कसलं मज्जा येते यार पण नाही हां तर मी कुठं होतो बसायला जागा होतो मला काय म्हणायचं आहे की जर एजेड लोक असतात ना त्यांना काय थोडंसं प्रॉब्लेम नसेल तर मला काय वाटतं त्यांनी थोडं समोरचं पण काय पोझिशन आहे त्याप्रमाणे वागायला पाहिजे बरोबर की नाही म्हणजे एखाद्याला लागलं तर तुम्ही थांबू शकता तर थांबा जर लईच त्रास झाला तुम्हाला तर त्यांनी जागा देईल पण समोरचं तर एक पाय नाही आहे आणि तुम्ही सांगता की हां जा भाई सॉरी नसताना सॉरी म्हणणं माझं साईन काय माहिती की मला आपलं पण कसं बोलतो ना काय पण बोलतो ना येणार रे भाऊ दिमागी संतुलन खराब आहे सॉरी यार परत शिव्या झालं यार लय शिव्या झालं बाबा लई घाण सवय लागली ना रस्ता कुठलं घे ना आता पण डोक्यावर पडला पाहिजे मी तुला सांगेल तर होतो डोक्यावर पडला मी पहिला कसं अजून तिथं येतच बघतो चल ठीक आहे ह्याच गोष्टीवर मग इथंच बंद करू का मी व्हिडिओ बनवायचं चल ठीक आहे बाबा तू म्हणतो तर मी इथंच बंद करतो चला जाऊ का म्हणतो बनव की पाहिजे चांगला बनवतो भारी बनवतो गाडी जाऊन सांगून मी घेतो टार्झन पूर्ण हे झाली चला भाई इकडचं पण काम झालं माझं आणि आत्ता एवढंच केलो आणि ह्याच्या पुढे बघू आता काम भेटलं तर नाहीतर नमस्कार आजचे व्हिडिओचे प्रस्तुत एवढेच आहेत तर भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मी व्हिडिओमध्ये एवढं म्हणजे काय काय बोललो ना मी थोडंसं तुम्ही हे करून घ्या म्हणजे कुणाला काय असं वाटलं तर मला सांगा म्हणजे मी असं बोलत नाही तर तुम्ही सांगा म्हणजे जास्त पण काय नाही बोललो एवढं तर थोडंसं बोललं आहे तर बघा तुम्ही आणि आवडलं तर सबस्क्राईब करा थोडंसं बाय